सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल। सर्वांनी बाहेर येऊन मतदान करावे व युवा जे आता पहिल्यांदाच मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी खास प्रत्येक कॉलेजेसमध्ये जाऊन आपला प्रवास चालू आहे की त्यांनी 100% मतदान करावे। त्यांचं हे पहिलं मतदान असेल। असेच कार्यक्रम सध्या राबवले जात आहेत। सर्व पत्रकारांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एक विद्यार्थी संघटना आहे जी प्रामुख्याने विद्यार्थी क्षेत्रामध्ये काम करते। आपण पाहतोय की देशातील सर्वात महत्त्वाचा उत्सव आज आपण त्याला म्हणतो सुरू आहे। लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान केलं पाहिजे। आज देशभरामध्ये सगळीकडे मतदान जनजागृतीचे कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही करतो। प्रामुख्याने जे पश्चिम महाराष्ट्रातल्या आत्ताच्या फेजमध्ये जे मतदान होणार आहे तर त्याच्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता गावामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन मतदान जनजागृती करतोय की 100% मतदान हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे। सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे जवळपास 50,000च्या आसपास हे नवीन मतदार आहेत। तर ह्या नवीन प्रथम जे मतदान करणार आहेत तर असे जे तरुण आहेत तर त्या तरुणांना मतदान जनजागृतीसाठी प्रोत्साहित करणं। आपण जर पाहिलं असेल की मागील 2 टप्प्यामध्ये 55-60% मतदान झालेलं आहे। तर लोकशाहीसाठी हे उचित नाहीये। लोकशाही जर अधिक बळकट करायची असेल आणि खऱ्या अर्थानं जर एक चांगला कोणी जो उमेदवार असेल त्याला निवडून द्यायचा असेल तर प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे। तरच तो एक योग्य व्यक्ती हा त्या ठिकाणी निवडून येईल आणि योग्य व्यक्ती हा त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर आपलं जे काही म्हणणं आहे आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं जे काही मागणं आहे तर ते योग्यरित्या राबवू शकतात। त्याच्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून प्रत्येक जवळपास ह्या सातारा जिल्ह्यामध्ये जे 6 तालुके येतात तर त्या 6 तालुक्यांमध्ये विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन नागरिकांना त्या ठिकाणच्या वस्ती भागामध्ये जाऊन मग ते महाबळेश्वरमध्ये असेल ते वाईमध्ये असेल ते फलटणमध्ये असेल त्यासोबत कराडमध्ये असेल त्यासोबत इकडचा जो सातारा शहराचा जो भाग आहे अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही 100% मतदान हे नागरिकांनी करावं अशा पद्धतीचं आवाहन करतोय। हे आवाहन प्रबोधन मंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक फोरम आहे जो प्रबोधन मंच ह्या नावाने ओळखला जातो की जनजागृतीचे जे काही कार्यक्रम असतात तर ते प्रबोधन मंचाच्या माध्यमातून राबवले जात असतात। त्याच्यामुळे संघ परिवार म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी आता उतरलेलो आहोत। मागील 1 महिनाभरापासून साधारण 1 महिनाभरापासून आम्ही या प्रबोधन मंचाच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल आणि संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व संस्था संघटना असतील तर ते मतदान जनजागृतीचं आवाहन करतोय। नागरिकांना आमचं आवाहन आहे की तुम्ही कोणता उमेदवार असावा तुमचं मतदान कोणाला करायचं हा तुमचा पूर्णपणे अधिकार आहे। त्याच्यामुळे तो अधिकार तुम्ही राबवावा। पण हे सर्व करत असताना 100% मतदान केलं पाहिजे। जर 100% मतदान केलं तरच लोकशाही बळकट होईल आणि 100% मतदानाच्या माध्यमातूनच आपला जो काही या देशाचं संविधान आहे ते वाचवलं जाऊ शकतं असं आमचं म्हणणं आहे। त्यामुळे या माध्यमातून गेले देशभरामध्ये साधारण महिनाभर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही प्रत्येक महाविद्यालयामध्ये जातोय, प्रत्येक वाड्यावासांवरती जातोय, खेड्यापाड्यांमध्ये जातोय आणि हे आव्हान करतोय। त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जो सातारा जिल्ह्याचा विचार करता मी गेले 3 दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या प्रवासामध्ये ज्याच्यामध्ये आम्ही वाई असेल त्याच्यासोबतच महाबळेश्वर असेल त्याच्यासोबतच पाटण असेल त्याच्यासोबतच सातारा शहर असेल जावळी आणि खंडाळा हा परिसर असेल अशा सर्व ठिकाणी आम्ही प्रवास देखील केलेला आहे। आमचे स्थानिकचे कार्यकर्ते ते देखील प्रवास करतात।